हरे कृष्णा हरे बोल. मंगलाचरण घेऊया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरी बोल. आता आजच्या अध्यायाला आपण आरंभ करत आहोत. त्यापूर्वी समोर जे स्क्रीनवर विग्रह दिसत आहे तर त्यांना आपण सर्वात प्रथम भगवंतांच्या चरणी विनम्र वंदन करूयात. आपले इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या चरणी देखील नम्र वंदन आहे. तसेच आपल्याला माहित आहे नारसिंह अवतार म्हणजे आपण बघा विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा म्हणत असतो आणि तो श्लोक मध्ये येतो की नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम. असे जे भगवंतांचे विष्णूंचे अवतार आहेत तर त्यांना देखील इथे वंदन. आता कालपर्यंत पूर्ण 7 ते 12 जे अध्याय होते ते भक्तियुगाचे होते आणि अध्याय 13 पासून आता आपण आज क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे या अध्यायाचा आपण इथे आज आरंभ करत आहोत. म्हणजे इथे श्रील प्रभुपादांनी याचं काय सांगून दिलंय की निसर्ग आनंद देणारा आणि चेतना याविषयीचं ज्ञान म्हणजे आता 13 ते 18 पूर्ण ज्ञान योगाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये जे प्रश्न आहे आता म्हणजे आपण कालपर्यंत जे काही जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायांमध्ये हे ज्ञान का बरं मांडलंय तर पूर्ण खरं भगवद्गीता काय आहे भक्ती आहे. म्हणजे 1 ते 6 आपण अध्याय जेव्हा पाहिले तेव्हा काय पाहिलं की कर्मातून भक्ती कशी मिळवायची. नंतर शेवटचे आता जे 6 अध्याय आहेत ते ज्ञानाद्वारे ते कसे मिळवायचं याचं वर्णन आहे. आणि मधले जे आपण पाहिले 7 ते 12 ते मध्ये काय आहे भक्तीचीच चर्चा त्याच्यामध्ये झालेली आहे. म्हणजे बघा 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलं होतं की वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. आणि म्हणून आता हे शेवटचे 6 अध्याय आहेत तर ते काय करतायत आपल्याला भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचं ज्ञान देतात. तत्वज्ञान हे एका दिवसात एका तासात असं 18 दिवसात आपल्याला जो काही परिचय होणार आहे तो आहे. कारण मुळात तत्वज्ञान जाणण्यासाठी सतत सतत प्रयास सतत चिंतन सतत अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि ज्ञानाचा हा जो उपयोग आहे तर मग कशासाठी आहे तर मायेमधून अलिप्त राहण्यासाठी. म्हणजे हे जे भौतिक जगत आहे त्याच्यामधून आपण तसं तटस्थ राहणं आवश्यक आहे आणि भगवंतांशी आसक्त होण्यासाठी. म्हणून मग जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी हा ज्ञानाचा उपयोग करणार आहे म्हणजे 18 अध्यायांपर्यंत आपण ते बघणार आहोत तर तेव्हा तो काय आहे भक्तीचा एक भाग आहे. आणि मग या 13व्या अध्यायामध्ये काय प्रश्न आहेत आणि काय उत्तर आहे की प्रकृती काय आहे पुरुष काय क्षेत्रज्ञ ज्ञानम आणि ज्ञानाचं ध्येय काय आहे तर हे आपण इथे बघणार आहोत. हरे कृष्णा प्रभूजी.
हरे कृष्णा माताजी. हा, अनुवाद पठण करायला घ्याल? हा हा. हा, ठीक आहे. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मन, प्रकृती, स्वभाव, पुरुष, भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आरंभीच भगवंतांनी सांगून दिलेलं की जेव्हा अर्जुनाने विचारलेलं होतं की म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे, क्षेत्र काय आहे. आता इथे इदम शरीरम म्हणजे काय, आपलं शरीर, असा सरळ इतका सोपा अर्थ आहे आणि शब्दशः हा असाच अर्थ येतो. पण आता हा श्लोक मध्ये भगवंत म्हणत असल्याने भगवंतांचं शरीर असा हा अर्थ इथे घेतला जातो. का? तर त्याचे म्हणजे भगवंतांचे हे संपूर्ण विश्व असाही इथे अर्थ होतो. का बरं? तर संपूर्ण जे ब्रह्मांड आहे ते काय आहे, भगवंतांचं शरीर आहे. आणि म्हणूनच बघा, मराठीत आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे ज्या गोष्टी या शरीरामध्ये आहेत, पिंडात आहे, त्या सर्व ब्रह्मांडात आहे. आणि म्हणूनच भगवंताला बघण्यासाठी आपल्या शरीरातील आत्मतत्वाला बघितलं तरी चालू शकतं. आणि म्हणून हा इथे अभ्यास आहे की क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय, शेत असा पण होतो. आता शेतामध्ये म्हणजे आपण जे काही पेरू तेच उगवतं, तसंच आपल्या शरीराचं देखील आहे. आणि क्षेत्र या शब्दाचा दुसरा पण अर्थ काय येतो, धर्मशाळा. आता धर्मशाळा म्हणजे जे काय आजकाल जे आपण जिथे जातो तिथे जे भक्त निवास वगैरे असतात ते भक्तांसाठी असतात. आता आपण काल पण ते इस्कॉनचं आपलं आता बँगलोर कर्नाटक इथलं मंदिर पाहिलं. तिथे पण जी भक्ती साठी भक्त निवास होत आहे, तर ते पण किती मोठ्या प्रमाणावर आहे. तर आता आपण काही दिवस तिथे मुक्काम करतो आणि नंतर तिथून आपल्या प्रपंचामध्ये येतो. आता त्याचप्रमाणे आपणही या शरीरात काही काळासाठी राहायला आलेलो आहे. म्हणजे बघा, बालपणापासून वृद्धत्वापर्यंत शरीर बदललं तरी त्यातील मूळ तत्व बदलतं का? नाही. आणि हे तत्व काही काळानंतर म्हणजे वृद्धापकाळ झाला, जीर्ण शरीर झालं, की ते शरीर काय करतं, सोडून निघून जातं. म्हणजे आपण डोळ्यांनी काही दृश्य पाहतो आणि आपल्याला सुखाची किंवा दुःखाची अनुभूती होते. आणि ही अनुभूती डोळ्यांना न होता आपण काय म्हणतो, मला होते, असं आपण म्हणतो. म्हणजे हा शरीरातला जो मी आहे तो कोण आहे, क्षेत्रज्ञ आहे. आणि जो क्षेत्राला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आता या शरीरात राहणारा मी हा क्षेत्रज्ञ आहे. तसंच या संपूर्ण विश्वात राहणारा सुद्धा, इथे जे तुम्हाला दिसत आहे सर्व स्क्रीनवरती, इथे कसे जे धबधबा, जे पशु पक्षी आहे, गोमाता आहे, म्हणजे झाडी झुडपे आहे, तिथे बघा वरती पक्षी दिसतात. तर हे सर्व जे आहे ते हे संपूर्ण विश्वात राहणारा सुद्धा कोण आहे, इथे भगवंत क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे शरीर हा शब्द शीर्यते इति शरीरम असा तयार झालेला आहे आणि जे सतत बदलत असतं ते म्हणजे काय आहे, शरीर आहे. म्हणजे आपल्या पेशी सुद्धा मागे सांगितल्याप्रमाणे त्या एक ठराविक वर्षांनंतर देखील बदलत असतात. बघा, आपल्यामध्ये सुद्धा तो बदल होत असतो आणि आधुनिक विज्ञानही हेच सांगतं की आपल्या शरीरात विविध विकार बदल होतात. जायते म्हणजे निर्माण होणं, वर्धते म्हणजे वाढतं, अस्ति म्हणजे असतं, विविक्षते म्हणजे विपरीत, विपरिणते. हे सर्व बदल म्हणजे आपल्या शरीरात, देहामध्ये होत असतात आणि स्थिर न राहणारं म्हणून त्याला शरीर म्हटलं जातं. आणि या सर्व विश्वात परिवर्तन ही गोष्ट निश्चित आहे, बाकी सर्व काय आहे, अनिश्चित. आणि म्हणून इथे सर्व शरीरांमधील असलेला क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे असं इथे भगवंत सांगून देत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, तर परमात्मा आपल्या सर्वांच्या शरीरात वास करून असतो. आपण बघा, आता 100 घडे आहेत, त्यांमध्ये पाणी जर भरलं आणि आकाशाखाली ठेवलं, शुभ्र अशा आकाशाखाली ठेवलं, तर प्रत्येक घड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. आता याचा अर्थ काय, 100 सूर्य आहेत का? नाही, असा होत नाही तो अर्थ. आणि त्यामध्ये अनेक शरीरात एकच परमात्मा प्रतिबिंबित होतो. म्हणजे तुमच्या आमच्या मध्ये सर्वांमध्ये जो दिसत आहे ते शुद्ध चैतन्य जे आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि चैतन्याचा आभास हा आहे की त्याचं प्रतिबिंब आहे हे
अध्यायात पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वव्यापी जो परमात्मा आहे तो आपल्यामध्ये सर्वांमध्ये स्थित आहे आणि अशा क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जाणणं हेच काय आहे? ज्ञान आहे. आता बघा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक होता बघा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. आता यामधील धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हणजे या दोन शब्दांमध्ये संपूर्ण भगवद्गीतेचं सार आहे. आणि याच संदर्भात एकदा काय होतं, अहिल्याबाई होळकरांची एक गोष्ट आहे. त्यांना जेव्हा भगवत घेण्याची इच्छा झाली, जिज्ञासा निर्माण झाली, तेव्हा त्यांनी काय केलं, काही पंडितांना बोलवलं आणि पहिल्याच श्लोकातील हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र हे शब्द ऐकताच त्या उद्गारल्या आणि म्हणाल्या, की मला संपूर्ण गीतेत भगवंतांना काय म्हणायचं आहे हे लक्षात आलं. आता त्या पुण्य श्लोकच असल्यामुळे त्यांना ते पहिलाच आरंभीचा या दोन याच्यामधनं चरणामधनं लगेच लक्षात आलं, की काय म्हणायचंय. तर धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे म्हणजे काय? क्षेत्रे क्षेत्रे धर्म कुरु. म्हणजे ज्या शरीरात तुम्ही राहता किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, तेथे तुम्ही धर्माचरण करा. म्हणजे काय? तर आपल्या कर्तव्याचं पालन करा. आता निष्काम भावाने आपल्या कर्तव्याचं पालन केल्यास भगवद्गीता जाणली असं आपण म्हणू शकतो. आता ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति म्हणजे काय? तर ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे. असं भगवंत आपण जेव्हा बघणार आहोत 18व्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात. म्हणजे तेच क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्ही गोष्टी जाणणं म्हणजेच ज्ञान आहे. मग आता पुढे पाहूया की अ, कशा प्रकारे इथे विस्तार सांगितलेला आहे. श्लोक पठण करते. क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञे चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे तुम्ही स्क्रीनवर जे दिसत आहे की हे तीन म्हणजे अवस्थांमध्ये हा मनुष्य आहे. पण इथे कोण आहेत? परमात्मा आणि जीवात्मा हे दोन आहेत आणि यांनाच जाणणं म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. म्हणजे क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ देखील आहे. म्हणजे हा जरी झोपला असला किंवा कामात असला कार्यालयीन किंवा अ, असा काहीतरी त्या विचारांमध्ये जरी असला तरी साक्षी भावाने परमात्मा आणि जीवात्मा हे सोबतच असतात. आणि त्यासाठी आता अजून विस्ताराने बघूया. आता मला सांगा, हे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे, तर इथे काय दिसत आहे बरं साधारण? चॅट बॉक्समध्ये लिहू शकतात किंवा अनम्यूट होऊन बोलू शकतात. काय दिसत आहे? आकाशामध्ये आकाशामध्ये सूर्य दिसतोय. सूर्यामध्ये म्हणजे सूर्यदेव आहेत. बरोबर. सर्वत्र त्यांचा प्रकाश पडलेला आहे. तळ आहे, कुरण आहे, गवत आहे. त्याच्यामध्ये अं, अं, एक शेतकरी दाखवलाय. अगदी गवताचे भारे बरोबर. बांधलेले आहेत. खूप म्हणजे छान. निसर्ग सगळा तिथं नैसर्गिक घटक त्या ठिकाणी दाखवलेले आहेत सर्व. अगदी बरोबर आहे. वायू, हवा, पाणी, भूमी, जल, आकाश. अगदी बरोबर उचित सांगितलेलं आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. आता बघा इथे जो शेतकरी दिसत आहे, तर तो शेती करत आहे आणि हे बरोबर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात हे सर्व पंचमहाभूत सुद्धा दिसत आहे. म्हणजे आता शेतात पिकाबरोबर अनावश्यक तणही निर्माण होत असतं आणि तसंच म्हणजे इथे जे दिसत आहे यांनी कुंपण जे केलेलं आहे, तर हे जे नको आहे त्या गोष्टी तो काढत आहे. म्हणजे या शेतामधनं तसंच आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात. आणि ते जाणून घ्यायला हवी आणि ज्या क्षेत्रज्ञाच्या प्रभावाखाली आपलं शरीर कार्य करतं, तर त्याच्याबद्दल भगवंत आपल्याला पुढे सांगून देणार आहे, की काय कार्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्णा. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान
सर्व कारण परिमाणांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आता क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान म्हणजे विविध ऋषींनी आणि आरंभी तर आपल्याला व्यासांची इतकी आपल्यावरती अनंत कृपा आहे की त्यांनी हे ज्ञान वेदांच्या याच्यामधनं आपल्याला पोहोचवलेलं आहे. म्हणजे बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंच जी महाभूत आहेत यांचा समावेश क्षेत्र यामध्ये होतो आणि हे वेदांमध्ये प्रमाण आहे तर ते दिलेलं आहे. तर त्याच्यामधनच हे आपण गीतेमध्ये जे उपदेशाचं अमृत जे आपण बघत आहोत, तर मग हे काय आहे, पंचमहाभूतांपासून बनलेल्या या शरीराला मी असे मानणारा जो आहे अहंकार, हा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. आणि अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा म्हणजे आता प्रत्येक इंद्रियांचा वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे बघा, कानांचा विषय आहे शब्द, डोळ्यांचा विषय आहे दृश्य. म्हणजे असे हे शब्द, दृश्य, स्पर्श, गंध आणि रस हे 5 विषय क्षेत्र या ह्याच्यामध्ये संज्ञेमध्ये मोडतात. आता या शरीरात अनेक विकार आहे असं भगवंतांनी सांगून दिलं. आता स्वास्थ्यपूर्ण जीवन जगायचं असेल तर मुळात मनाची शांती, समाधान प्रत्येकात असणं आवश्यक आहे. आणि ही जी शांती आहे, समाधान आहे, तर पूर्ण जे जीवन जगण्याची रीत आहे, तर ते सांगण्याचं काम सुद्धा आयुर्वेदाने केलेलं आहे आणि आयुर्वेदाला हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा अभ्यास करावा. म्हणजे मानवी जीवन जगण्यासाठी पंचकोश विकसन हे आयुर्वेदात सांगितलेले आहे. पंचकोश कोणते आहेत ते बघूया आपण. अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय, विज्ञानमय आणि आनंदमय. हे पंचकोश म्हणजे काय? याच्यामध्ये आपलं विकसन होतं. म्हणजे मानवाचं संपूर्ण आरोग्य त्याच्या अन्नग्रहणावर अवलंबून असतं. म्हणजे ते प्रमाणापेक्षा अधिक उपवास करूनही आरोग्य चांगलं राहतं का? नाही. तसं जास्त खाल्लं तरीही चांगलं आरोग्य राहत नाही. आणि याकरता आयुर्वेदाने जे काही सांगितलेलं आहे त्याचे प्रत्येकाने आचरण करायला हवं. त्यानंतर काय आहे, प्राणमय कोश. म्हणजे हा ऋषी मुनींनी प्राण्यांवरून सांगितलेला आहे. म्हणजे प्राणमय कोशावर जर विजय मिळवायचा असेल तर काय करायचं, श्वासावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक माणूस हा कसा ज्ञानाचा, याचा जिज्ञासू असतो, म्हणून तो ज्ञानमय कोश. म्हणजे मनाने जो पूर्ण ती जिज्ञासा उत्पन्न असते आणि त्यामधनं ते ज्ञानाचं रूपांतर विज्ञानात घडतं. अशा प्रकारे विज्ञान काय आहे आणि मग आनंदमय म्हणजे या ज्ञान आणि विज्ञानामधनं काय प्राप्त होते, तर आनंदाची निर्मिती करायची असेल, प्राप्ती करायची असेल तर दुसऱ्याचा विचार करण्याची प्रवृत्ती असणं आवश्यक आहे. म्हणजे आनंद देण्याची जाणीव प्रत्येकाला असते, मात्र कृती घडते का? नाही. त्यामुळे आनंद निर्माण केला तर स्वास्थ्य आपोआप मिळतं. असा हा अतिशय गहन अर्थ आहे आणि हे 5 आपल्या जीवनाचे स्वास्थ्य, जे स्वस्थ काल मी म्हटलं की त्याच्यावरती विस्तार भरपूर आहे आणि हा आपण इथे पाहिलेला आहे. तर आता पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्णा. मग आता इथे क्षेत्र कशाला म्हणतात, म्हणजे हे जे सर्व विकार सांगून दिलेत, जी पंचमहाभूत आहे, अहंकार आहे, तो पण कसा आहे, मिथ्या अहंकार, बुद्धी आहे, अव्यक्त आहे, हे जे 10 इंद्रिय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. आणि त्याच्यामध्ये काय येतात की 5 इंद्रियांचे विषय येतात, मन येतं, इच्छा येतात, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य. म्हणजे या सर्वांना म्हणजे पूर्ण हे जे आहे, पूर्ण काय म्हणता येईल याला, बंच जो आहे, तर त्याला जे म्हणजे इथे क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता मग त्यासाठी पुढे बघूया अजून, की आता पुढे ज्ञानाची परिभाषा काय आहे मग. हरे कृष्ण. हरे कृष्णा. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म, मृत्यू, जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार,
पत्नी, मुले-बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराचा आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे 13व्या अध्यायात हे 8 ते 12 श्लोकांच्या मधनं दाखवून दिलेलं आहे भगवंतांनी, की काय ज्ञान आहे, काय सत्य आहे आणि काय परमसत्याचा जो शोध घ्यायचा आहे, तो कशाद्वारे घ्यायचा आहे आणि अज्ञान काय आहे. त्याच्यासाठी थोडीशी पुढची स्क्रीन शेअर करूया, की बघा आता नम्रता म्हणजे जे काही आहे गुण, म्हणजे ते सन्मान मिळाल्याचं म्हणजे समाधान मिळावं म्हणून चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाहीये. अभिमान म्हणजे काय, की आपण शरीर नाही हे समजून घेणं आणि त्यामुळे सन्मान, अनादर या सर्व गोष्टी ज्या आहेत, की त्या समान मानणं. पुढे आहे अहिंसा म्हणजे जोपर्यंत कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत करत नाही, तो काय हिंसाचार करत असतो. आणि सहिष्णुता म्हणजे अपमान सहन करण्याचा सराव करणं. काल आपण त्या विषयावर चर्चा केली होती. आणि साधेपणा जसा आहे, की बघा, की इतकं सरळ म्हणजे तुम्ही शत्रूला देखील त्याचं सत्य ते उघडू शकता. आणि त्यासाठी आवश्यक आहे आध्यात्मिक गुरु म्हणजे जे आचार्य आहेत त्यांच्याजवळ जाणं, त्यांचा उपदेश श्रवण करणं. नंतर आहे स्वच्छता, म्हणजे ती स्वच्छता दोन्ही आहेत, की स्नानाद्वारे बाह्य आहे आणि नामजपाने अंतर्गत शुद्धता आहे. आणि स्थैर्य म्हणजे स्थिरता, म्हणजे आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा तो निर्धार कशामधनं प्राप्त होतो? स्थिरता असेल तर. कुठेतरी आपण स्थिर असतो. आता सुद्धा आपण सगळे एकाग्र चित्ताने सर्व जाणून घेण्याचा हा प्रयास करत आहोत. आणि पुढे काय आहे? आत्मनियंत्रण म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रतिकूल असेल तर ते नकारा आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. इंद्रिय वस्तूंचा त्याग काय सांगितलं आहे? अनावश्यक मागण्या पूर्ण न करणं. फक्त भक्ती सेवासाठी शरीर तंदुरुस्त ठेवण्याची इच्छा. म्हणजे कधी-कधी इंद्रियांना अनासक्त म्हणजे ज्या गोष्टींची गरजच नाहीये. काल जसं जिलबीचं उदाहरण सांगितलं, की मनाने ती इच्छा केली पण बुद्धीने बरोबर त्यामध्ये हे केलं आणि ती इंद्रियांकडनं ती इच्छा पूर्णच करून घेतली. पण ही इच्छा कुठेतरी संयमित ठेवणं, बॅलन्स ठेवणं आणि त्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि मग खोट्या अहंकाराची अनुपस्थिती म्हणजे मी हे शरीर किंवा मन आहे हे नाकारून मी भगवंतांचा सेवक आहे हे मान्य करणं. सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे, की खोटा अहंकार मी हे आहे, मी ते आहे. आजकाल इतका देखावा असतो या भौतिक जगतामध्ये. जे नाहीत ते सुद्धा दाखवायची लोकांना म्हणजे जरी एखादा दुःखी असेल आतमध्ये भलेही, पण तो स्क्रीनवर किंवा ते काय असतं आजकाल ते काय रील म्हणतात ना, तर ते बनवून ते इतकं काहीतरी दाखवतात, की मी कशाप्रकारे खुश आहे. आणि हे जे भौतिक जगत आहे, ते हे पूर्ण खोटं आहे, मायावादी आहे. त्यामुळे काय जाणायचं आहे? मी भगवंतांचा सेवक आहे. मग वाईटाची धारणा काय असते? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोषानुरचणं म्हणजे काय? की याविषयी योग्य प्रमाणात परंपरेतील आध्यात्मिक गुरूंकडून नियमित ऐकणं, भौतिक जीवनाचा तिरस्कार करणं. अगदी तिरस्कार म्हणजे अगदी त्याला तुच्छ करणं नाही, ते जाणून घेणं. पण आध्यात्मिक गुरूंकडनं ते नेहमी, नेहमी जर ऐकत राहिलो, तरच ते जसं बघा एखादं तांब्याचं पात्र आहे आणि कलश आहे, तर तो आपल्याला नेहमीच तो जे असतात पावडर वगैरे त्यांनी स्वच्छच करावा लागतो आणि जर त्याला आपण आतून बाहेरून स्वच्छच केलं नाही, तर तो चमकणार कसा, नाही का? आणि तो प्रयास आपल्याला नेहमी करावा लागतो. आपण जेव्हा पूजा घरमध्ये ती जे वापरतो ते उपकरणं, तर तेव्हा ती स्वच्छता आणि ती करणं म्हणजे काय आहे हे लक्षात ठेवणं आहे, की हे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सर्व काय आहे, तर हे इथेच भौतिक जगतासाठी आपल्याला हा देहासाठी या सर्व गोष्टी होणार आहेत. आणि मग त्यानंतर काय आहे अलिप्तता म्हणजे आसक्ती म्हणजे आता कृष्णासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार राहा. ठीक आहे आपण देहाने काही त्याग करू नाही शकणार, पण मनाने तर त्याग करणं अतिशय आवश्यक आहे. मग काय आहे पत्नी, मुले, कुटुंब इत्यादींशी कोणतंही बंधन नाही.
म्हणजे कृष्ण भावना भावित जीवन जगता येत असल्यास चालेल, किंवा ज्या गोष्टींची प्रतिकूलता जाणवते त्या गोष्टींचा त्याग करणं. म्हणजे अगदी सर्वांना असं सोडून काही जाणं नाहीये किंवा आपलं कर्तव्यच करायचं नाही आणि आता इथे हा उपदेशच दिला आहे आणि मग मी हे सर्व घर सोडून जातो आहे, कुटुंबाला सोडून देत आहे, असं इथे सांगितलेलं नाही. तर काय आहे याचा उद्देश, की सर्वांमध्ये राहूनही ही अलिप्तता ठेवणं. म्हणजे माझी पत्नी, माझे मुलं, माझे कुटुंब, माझं धन, माझं हे, या सर्व माझं न म्हणणं, तर ते काय म्हणायचं आहे, की भगवंतांच्या कृपेने मला यांची सेवा करण्यासाठी यांच्यातील भगवंतांना मी इथे पाहत आहे. आणि हा जो पुढे काय सांगितलं आहे, अगदी चित्तवृत्ती म्हणजे काय, की भौतिक नफा किंवा तोटा पाहून आनंदित दुःख न होणे, अखंड भक्ती सेवा चालू ठेवणे. आता बरेच जण व्यवहारामध्ये जे काही नफा होतात, काही तोटा होतात, तर ते पाहून काय होतात, की म्हणजे ते तर भक्ती तर करत असतात, पण त्यांना असं कुठेतरी भगवंतांवर स्वतःवरही कधी-कधी शंका असते, की अरे आज एवढा लॉस झालाय, आज माझं असं झालंय, तर मग सर्व त्याचं त्याच्यामध्ये तो समान राहत नाही. त्याच्यामुळे इथे काय सांगितलं आहे, नित्य सम राहणं. मग ते अखंड भक्ती सेवा म्हणजे ती अनन्य भक्ती, म्हणजे आता 9 प्रक्रियांमध्ये भक्तीच्या ज्या आपण नवविधा भक्ती पाहिलेल्या होत्या, की काय प्रकारे आहेत, तर त्याच्यातली आपण एखाद्या जरी भक्तीला, आता श्रवण भक्ती तर आपण सर्वजण करतच आहोत. ही भगवंतांची कृपा आहे, की आता आपण बघा 18 दिवसांचा संकल्प केला आणि 18 दिवसांमध्ये आपण रोज 1-1.5 तास ही श्रवण भक्ती करत आहोत. म्हणजे इथेच ही अनन्य भक्तीची सुरुवात झालेली आहे. आणि मग निर्जन ठिकाणी राहण्याची आकांक्षा, म्हणजे भौतिकवादी लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा नाही, तर भक्तांच्या सहवासात राहा. म्हणजे आता बघा बरेच जण संध्याकाळ झाली किंवा रात्र झाली किंवा बरेच जण असे भौतिकवादी लोकांमध्ये, म्हणजे जिथे खूप असं अ, बाहेरचं भौतिक जग आकर्षित करत असतं आणि ते काय असतं, त्यातनं काही फारसं समाधान मिळत नाही. मनाला, देहाला तो क्लेशच मिळतो आणि त्याच्यामध्ये मिसळणं, एक अंतर राखणं अतिशय आवश्यक आहे. आणि हरकत नाही, एखादा कार्यक्रम असेल किंवा काही विधी असतील किंवा काही उत्सव असू शकतात, तिथे तुम्ही जाणं आवश्यक आहे. पण भक्तांच्या सहवासात राहणं, ते नित्य आणि दैनंदिन सांगितलेलं आहे. आणि असं आपण तर सत्संग रोजच करत गेले, आता आपला आजचा तर 13 अध्यायापर्यंत आलोय. तर सामान्य लोकांपासून अलिप्तता म्हणजे हे वरील प्रमाणे जे काही सांगितलं, की भौतिकवादी लोक कसे करतात आणि मग त्यांच्या त्या इच्छा, आकांक्षा, भक्ष्य असतं. मग त्याच्यामधनं या सर्व मधनं मनाला होणारा तो संस्कार आपले सगळे समान राहत नाही आणि कुठेतरी मग हे आपल्याला त्रासदायक ठरतात. आणि अशा प्रकारे हे पूर्ण 14 म्हणजे ज्ञानी व्यक्तींसाठी ही 14 लक्षणं भगवंतांनी इथे सांगितलेली आहे आणि ही अतिशय महत्वाची आहे. आणि यासाठी काय जाणायचं आहे, तर पुढे भगवंत सांगून देतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. आता इथे नेय म्हणजे काय? आता इथे भगवंत वर्णन करून सांगतात. आतापर्यंत आपण जे जाणलं, की भौतिक जगतामध्ये कसं राहायचं आहे, तो ज्ञानाचा 14 लक्षणांचा आपण विस्तार पाहिला. आता भगवंतांना सर्व काही दिसतं आणि पापी माणसाला तर असं वाटतं, की आपण पाप करतोय, तर ते कोणाला कळणार आहे? पण भगवंतांना सर्व समजतं. का? कारण सर्वत्र हात, पाय आणि कान आहेत आणि भगवंत सर्वांना व्याप्त करून राहतो. म्हणजे पहा, एकदा एक अंध व्यक्ती मंदिरामध्ये दर्शनासाठी जाते आणि त्याच्या मित्राने त्यांना विचारलं, की तुला भगवंतांची मूर्ती दिसेल का? कशी दिसणार ना? कारण तू तर अंध आहे. मग त्यावर तो म्हणतो, मी भगवंतांची मूर्ती पाहिली नाही, विग्रह पाहिलेला नाही. तरी काही हरकत नाही, पण भगवंतांना तर मी दिसू शकतो ना. आणि अशाच प्रकारे हे ज्ञान म्हणजे
अत्यंत सावध जगण्याचं सूत्रच आहे की भगवंतांचं कार्य सर्वत्र चालू आहे, परंतु ते दिसत नाही. इथे सुद्धा आपले इथे सोबत भगवंत आहेत आणि ते सर्व आपल्याला त्यांच्या सर्व साक्षीभावाने पाहत आहेत आणि भगवंत आपल्याला पाहतात हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत आपल्याला दिसले नाही दिसले तर त्यांचं कार्य चालतच असतं. आणि मग त्यासाठी श्लोक पठण करते. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ. हरे कृष्णा. हरे कृष्णा. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्णा. आता इथे भगवंत कसे आहेत तर इंद्रियांचं मूळ उगमस्थान म्हणजे हे बघा तुम्हाला कसं इथे जे स्टार वर्ण हे दिसत आहेत भगवंतांचा विग्रह म्हणजे कसं आहे प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आणि प्राकृतिक गुणांचे स्वामी देखील आहे. म्हणजे काय तर ते शरीराच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. म्हणजे ते चर आणि अचर सृष्टीमध्ये आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळे त्यांना जाणता येत नाही. तर त्यासाठी केवळ भावानेच जाणता येतं. म्हणजे त्यांना बघण्यासाठी ज्ञान चक्षुची आवश्यकता असते. आणि या विश्वाचा अंत आपल्याला ठाऊक आहे का? नाही. आपल्याला भगवंत एवढ्या दूरवर आहेत, पण त्याच वेळी ते आपल्या अतिशय निकटही आहे हे जाणवतं. आणि आपल्याला आपल्यापासून अत्यंत दूर असलेली वस्तू म्हणजे तशी काही ती दिसत नाही, तशीच निकटतम जी वस्तू आहे ती पण दिसत नाही आणि म्हणून आपण भगवंताला जाणत नाही. म्हणजे आपल्या बाजूला असलेली आता ही हवा जी आहे आपण जे फॅन लावलेले आहे तर मग ती आपल्याला ती हवा दिसते का? नाही, पण तिचा स्पर्श आपल्याला जाणवतो. म्हणून आपण आपल्या आजूबाजूला काय म्हणतो? हवा आहे. आणि मग असा हा पुढील श्लोक पाहूया. बहिरन्तश्च भूतानाम् अचरैचरमेव च सूक्ष्मत्वात् तद् विज्ञेयं दूरस्थै चान्तिके च तत्. हरे कृष्ण. हा स्क्रीन पुढे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण. आता इथे स्क्रीनवर दिसत आहे की कसे हे गर्भोदक शाही विष्णू देखील आहेत. म्हणजे गर्भामध्ये हे जे जो जीवात्मा आहे तर त्याचं रक्षण देखील म्हणजे परमात्मा सर्वांचे भरण पोषण करणारा काय आहे? भगवान विष्णू. सर्वांचा विलय करणारा भगवान शिव आणि सर्वांचं निर्माण करणारा भगवान ब्रह्मदेव आहे. म्हणजे वास्तविक ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेवही काय आहे? एकाच परमात्म्याची रूप आहेत. म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ते अत्यंत दूर असले तरी बघा इथे जीवात्म्यासोबत ते सतत आहेत. याचं उदाहरण आपण भागवतम मध्ये पाहतो. आता पुढे जाऊया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे. तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. आता हा परमात्मा कसा आहे बघा. हा जो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हा प्रकाश या मुलाच्या इथे येत आहे. इतक्याशा झरोक्यामधून येत आहे. म्हणजे ज्योतीला प्रकाशित करणारा प्रकाश म्हणजे परमात्मा आहे. आता 15वा अध्याय आपण जेव्हा पाहणार त्याच्यामध्ये 15.12 मध्ये तो श्लोक येतो. बरोबर. तर
तो श्लोक असा आहे, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. म्हणजे काय, तर सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करतं ते चंद्रात देखील आहे आणि ते अग्नीत देखील आहे. ते तेज भगवंतांचं आहे असं तू जाण. आणि ज्याच्यामुळे सर्व जग प्रकाशित होतं त्या सूर्याला प्रकाशित करणारा हा प्रकाश आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याला अंधार म्हणजे काय हे माहिती आहे का? नाही. त्याचप्रमाणे हा जो परमात्मा आहे तो तमसाच्या म्हणजे अज्ञान, माया किंवा अंधकाराच्याही पलीकडे आहे. आणि मग याची प्राप्ती कोण करू शकतं बरं? त्यासाठी पुढे आहे हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे क्रियाकल्पांचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण. आता बघा इथे भगवंतांनी देखील आपल्यासारखंच सांगितलंय की ज्याप्रमाणे आपण 18 दिवसात हा आपण प्रवास भगवंतांनी अर्जुनाला जे दिलेलं ज्ञान ते आपण जसं थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा हा स्पर्श करत आहोत, काहीतरी आपण आत्मसात करत आहोत. कारण एवढं सखोल आपण 18 दिवसांमध्ये 1-1.5 तासामध्ये प्रत्येक अध्यायामधले एवढ्या श्लोकांचं आपण विवेचन घेऊ शकत नाही. आणि मग महत्वाचे ज्या स्लाइड आहेत त्याद्वारा जे काय ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे, तर मग इथे पण भगवंतांनी काय सांगितलंय की हे जे क्षेत्र आहे, ज्ञान आहे, ज्ञेय काय आहे, तर त्याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. आणि हे कोण जाणू शकतं, तर फक्त आणि फक्त माझे भक्तच. म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी देखील भक्ताची व्याख्या करून दिली की जो विभक्त नाही तो भक्त. विभक्त म्हणजे जो भगवंतांपाशी नाही, त्याचं एकरूपत्व तादात्म्य जे आहे तर ते कोणाचं आहे, फक्त आणि फक्त भक्ताचंच. आणि तोच या सर्व ज्ञानाला जाणून या स्वभावाची प्राप्ती करू शकतो. आणि मग पुढे आहे हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. आता इथे स्क्रीनवर पहा कशा पद्धतीने इथे दिसत आहे. मनुष्य आहे, वानर आहे, पशु योनी आहे, जलचर प्राणी आहे, उभयचर आहे. सर्व म्हणजे या ज्या म्हणजे सगळ्या आणि त्याच्यामध्ये भौतिक ज्या प्रकृती पण आहे म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार मिळून ज्या अष्टधा जड प्रकृती आणि चैतन्य तत्वाला पुरुष, इथे जे चैतन्य तत्व दिसत आहे प्रत्येकामध्ये बघा, इथे तुम्ही झूम केलं तर प्रत्येकामध्ये जे स्टार दिसत आहे तो काय आहे, चैतन्य तत्व. तर हे अशा प्रकारे ही जी दोन्ही तत्व एकमेकांमध्ये मिसळलेली आहे आणि इतकी मिसळली आहे की त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं अतिशय कठीण आहे. आणि हे दोन्ही कसे आहे, अनादी आहेत असं इथे भगवंत सांगून देतात. तर त्यामधनं विविध विकार आणि सत्व, रज, तम हे गुण यांनी मिळून ही प्रकृती निर्माण होते असं भगवंतांनी इथे सांगून दिलेलं आहे. आणि मग इंद्रियांच्या या पुढची स्लाइड घेऊया. श्लोक पठण करते. कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. आता हे जे कार्य सांगितलेलं आहे म्हणजे कार्यकारणांना कारणीभूत असलेला, म्हणजे आता हे स्क्रीनवर पाहत आहात तुम्ही कशा प्रकारे म्हणजे हा जो मनुष्य आहे तर हे जे अभक्ष भक्षण करत आहे कशा प्रकारे याचं, तर मग त्याच्यानंतर त्याला तो मनुष्य जन्मामधनं अधोगती होते आणि कोणता जन्म मिळतोय, एकदम खालच्या
योनीमध्ये. म्हणजे इंद्रियांच्या या कार्यामुळे मनात काय होतात, विकार उत्पन्न होतात, म्हणजे आसक्ती निर्माण होते. जे आपण 14 लक्षणं पाहिली त्याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय, की ही आसक्ती टाळा. आणि या कार्यासाठी अनेक साधनं असतात. उदाहरणार्थ बघा, त्या कार्याच्या प्रती आकर्षण किंवा द्वेष निर्माण होणार आणि बुद्धी काय करते, त्या कार्याचं विश्लेषण करते. म्हणजे ती सांगते, की हे योग्य आहे, अयोग्य आहे. म्हणजे आता कानाने ऐकलं जातं, नाकाने वास घेतला जातो, त्वचेने स्पर्श ज्ञान होतं. आणि हे सर्व जे काय आहे, करण म्हणजे ही साधनं आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, आपण डोळ्यांनी पाहतो. म्हणजे पाहण्यासाठी, कार्यासाठी डोळा काय आहे, करण आहे. पण डोळ्यांचं काम आजकाल बघा बऱ्याच जणांना म्हणजे ही तांत्रिक टेक्नॉलॉजी जेव्हापासून जास्त प्रभावी झाली, तर सर्वांसाठी हे चष्मा म्हणजे एक उपकरण. म्हणजे आता डोळ्यांचं काम नीट चालत नसेल, तर त्यासाठी आपण काय चष्मा हे उपकरण वापरतो. आणि उपकरण या शब्दावरून करण या शब्दाचा अर्थ नीट लक्षात येईल. आणि अशा प्रकारे बघा, कार्य आणि त्याचे कारण या सर्वांसाठी आवश्यक असलेला हेतू काय आहे, प्रकृती. आणि अशा प्रकारे इथे भगवंतांनी सांगून दिलं आहे, की प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असते. आणि मग त्यानंतर पुढे भगवंत काय सांगून देत आहेत? पुरुष प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसो योनि जन्मसु. हरे कृष्ण. हरे कृष्णा. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. आता इथे स्क्रीनवर तुम्ही बघत आहात, हे जे परम चैतन्य, हे जे तुम्हाला स्टार असे दिसत आहेत, तर या अनंत म्हणजे 84 लक्ष योनींमधला हा प्रवास आहे. वरतून खालती गेले काय आणि खालतून जरी तुम्ही वरती पाहिलं काय, तर हा जो प्रवास आहे तो कसा आहे, तर प्रकृतींच्या त्रिगुणांचा भोग करत करत. म्हणजे जर चांगला संग असेल तर त्याच्यामुळे सर्व वरती उत्तम गती मिळते. आणि जर म्हणजे असंग असेल, जे म्हणजे आता काय सांगितलेलं होतं, की जे ज्या गोष्टी नाही सांगितलेल्या शास्त्रामध्ये, तर त्याचा जर आचरण घडत असेल, कुकर्म घडत असेल, तर मग त्याच्यामुळे अधोगती होत होत पूर्ण खालती पर्यंत त्या योनींचा हे प्राप्त होतो जन्म. तर आता वास्तविक पाहता बघा, पुरुष हा प्रकृतीपासून निराळा आहे, पण तो प्रकृतीशी इतका मिसळून गेला आहे, की काय म्हणतो तो, मी म्हणजेच हे शरीर आहे. आणि ही अतिशय तीव्र भावना आपल्यामध्ये असते आणि आपण काय मग त्याला देहबुद्धी असं सतत म्हणत असतो. आणि त्यामुळे त्याला गुणांचा संग किंवा आसक्ती निर्माण होते. आणि या गुणांच्या संगामुळे तो काय करतो, सुख किंवा दुःख भोगतो. म्हणजे सर्व कर्म मी करतो असा त्याचा भाव त्याच्यात निर्माण होतो. आणि म्हणूनच ही सुख दुःख भोगण्यासाठी परत परत जन्म घ्यावा लागतो. म्हणजे चांगली कर्म केली असेल आता सांगितल्याप्रमाणे, तर चांगल्या योनीत जन्म मिळतो, पण वाईट कर्म केली असतील तर वाईट योनीत जन्म मिळतो. आणि हे जे चैतन्य तत्व आहे ते 4 प्रकारच्या भूमिकांमध्ये म्हणजे त्यांचं 4 रोलमध्ये आहे, तर ते अनुभवास येतं. आणि आता ते पुढील श्लोकामधनं जाणून घेऊया. उपद्रष्टानुमन्ता च भर्त्रा भोक्ता महेश्वरः परमाप्नीति चायुक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तरीही या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता, जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हरे कृष्ण. आता जे चैतन्य तत्व म्हणजे हे 4 प्रकारच्या याच्यामधनं दिसतं. मग ते काय आहे, तर या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. आणि तोच साक्षी असल्यामुळे काय आहे, उपद्रष्टा. आणि खरी संमती देणारा असल्यामुळे तो कसा आहे, अनुमंता आहे. आणि सर्वांचं धारण पोषण करणारा म्हणून तो भर्त्रा आहे. जीव रूपाने भोक्ता आहे. म्हणजे ब्रह्मदेव इत्यादींचे स्वामी असल्याने
महेश्वर आणि शुद्ध पद्धतीने सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हणून ओळखले जातात. म्हणजे सच्चित आनंद स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये हे 4 प्रकार सांगितले आहे. त्याच्यामधनं भगवंत आपल्याला पाहत असतात या देहामधनं. आता पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण. राजा परीक्षिती ज्या पद्धतीने स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की शुकदेव महाराजांनी भागवतम मध्ये 7 दिवसात भगवंतांच्या लीला म्हणजे पूर्ण बाल लीला सर्व ज्या मधुर लीला आहेत तर हे सर्व राजा परीक्षितीला सांगितलेल्या आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की हे जे सर्व प्रकृती आहे जीव आहे ते गुणांचे विकार आहे हे तत्व काय आहे जो जाणतो तर त्याचा पुनर्जन्म होत नाही. आणि राजा परीक्षितीने देखील हे 7 दिवसांमध्ये जाणून घेतलं एकाग्र चित्ताने आणि मग त्यांचा देखील भगवंतांमध्ये ते विलीन झालेले. थोडक्यामध्ये काय आहे तर मी आत्मतत्व आहे हे ज्यानं जाणलं त्याची जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. कारण जन्म हा शरीराचा होतो आणि त्यामुळे शरीर असले काय किंवा नसले काय तरी अशा व्यक्तीला काहीही फरक पडत नाही. म्हणजे देह जाओ अथवा राहो अशा भावनेतून चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे तो जाणतो. आणि ही जाणण्याची जी क्रिया आहे त्याला एलिमिनेशन प्रोसेस म्हणजे मराठीत एलिमिनेशन प्रोसेसला काय म्हणतात जाणण्याची ती प्रक्रिया आहे. म्हणजे स्वतःला जे आत्मतत्वाला जे जाणतो. कला कला आहे. हा. हरे कृष्ण. तर मग ही जी कला आहे तर मग याच्यामध्ये काय जाणतो की मी पृथ्वी तत्व आहे का नाही, मी आकाश आहे का नाही. अशा प्रकारे विचार करत करत एक एक गोष्टीला वगळून तो काय स्वतःला ओळखतो. म्हणजे मी कोण आहे, खरा मी कोण आहे. आणि मुळात आपण जर हे पाहिलं तर अध्यात्मामध्ये 3च प्रश्न आहेत की खरा मी कोण आहे, भगवंत कोण आहे आणि जगत काय आहे. हे 3 प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठीच हा मनुष्य जन्म आहे. आणि ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं अर्थात त्याला सुद्धा भगवंतांचीच कृपा आशीर्वाद हवा. आणि ते जर जाणलं बाकीच्या सर्व गोष्टी जाणण्याच्या काही याच्यामध्ये येत नाहीत. त्या सर्व इथल्या भौतिक जगतामधले ते जाणलं काय नाही जाणलं काय त्याचा काहीही इथे फरक पडत नाही. पण या गोष्टी जाणणं अतिशय आवश्यक आहे आणि यासाठी वेगवेगळे प्रकारचे दिशा मार्ग अवलंबले जातात आणि ते भगवंत आपल्याला पुढे सांगून देत आहेत. मग ते पाहूयात काय आहे बरं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छांशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हरे कृष्ण. आता परमात्म्याचा साक्षात्कार बघा इथे भगवंतांनी वचन दिलेलं आहे स्क्रीनवर दिसत आहे की कसे ध्यान करत आहेत तर काही ज्ञानाचे अनुशीलन करत आहेत म्हणजे हे ज्ञान जाणण्याची जिज्ञासा. आणि काही जण कसे निष्काम कर्म ज्याप्रमाणे ते शेतकरी वगैरे जे काही दाखवलं आहे तर मग ही जी फलदायी इच्छांशिवाय म्हणजे फळ मिळो न मिळो आजकाल शेतकऱ्यांचं बरंच काही नुकसान असतात किंवा धान्य मिळतं नाही मिळत त्याच्यावर त्यांना चांगला तो मोल मिळतो तो भाव मिळतो की नाही हे निष्काम कर्म असतं. आणि इथे मग या क्रियांमधनं त्यांना भगवंतांचा साक्षात्कार होतो. पण हे 3 मार्ग आहेत पण चौथा मार्ग काय आहे तो पुढे भगवंत सांगून देतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परम पुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडतात. हरे कृष्ण. आता इथे चौथा जो मार्ग सांगून दिलाय कारण पहिले 3 मार्ग सांगितलेले त्याच्यामध्ये बरेच जणांना तसं जमतं का नाही निष्काम कर्म किंवा ज्ञानाचं परिशीलन म्हणजे ज्ञान
इतकं प्रचंड आहे, इतकं अफाट आहे, की आध्यात्मिक ज्ञान जरी घ्यायला गेलो, तरी वेदांचा जरी आपण काही अभ्यास करायचा प्रयत्न केला, तरी एक आचार्य आहेत, तर त्यांनी सांगितलेलं, की एका ग्रंथाचा अभ्यास साधारण तो जो ग्रंथ 250 वेळा कमीत कमी जर वाचन केलं आणि त्यावर जर मनन चिंतन केलं तर समजावा की तो मला समजला आहे. तोपर्यंत हे 1-2 याच्यामध्ये आपला तो अभ्यास होतच नसतो. तो वरवरती होणारा स्पर्श असतो. त्यामुळे अंतरंगात शिरण्यासाठी ते ज्ञानाचं परिशीलन आपण करू शकतो का? आणि कलियुगात या भौतिक जगतामध्ये हे अतिशय कठीण आहे आणि ध्यानाचे आपण ध्यान योगामध्ये जाणलं होतं की कशाप्रकारे ते ध्यान योग सांगितलेलं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा द्वापार, त्रेतायुगामध्ये या गोष्टी होत होत्या, जे व्यासांनी देखील, ऋषींनी देखील जे वैदिक तत्वज्ञान आहे ते जाणून घेतलं. त्याप्रमाणे त्या संथा दिल्या, त्या ऋचा बनवल्या. पण आजच्या काळामध्ये चौथा जो आहे, हा जो मार्ग आहे, म्हणजे आता काही लोक या तिन्ही मार्गांचं अनुसरण करू शकत नाहीत. मग काय करायला हवं आता आपल्याला? तर हे सर्व जाणून घ्यायचं आहे. मग भगवंतांची प्राप्ती, मग संतांची, सद्गुरूंची वाणी ऐकून लोक श्रवण भक्ती करू शकतात. जसे बघा तुम्ही आम्ही आता श्रवण भक्ती करत असतो. ज्याप्रमाणे हे उपदेशामृत सर्व भगवंतांनी श्रील प्रभुपादांद्वारा आपल्याला इथे पोहोचवलेलं आहे. म्हणजे भगवद्गीता ऐकणं ही सुद्धा काय आहे? श्रवण भक्तीच आहे. आणि असे लोकही मृत्यूला पार करू शकतात. हे कोणी सांगितलं आहे? भगवंतांनी. आणि म्हणून पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भरतशर्व, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण. हरे कृष्ण. आता इथे सायंटिस्ट जे आहे, हे दुर्बिणीच्या साहाय्याने जे काही शोध लावत आहेत, तर हा शोध इथे भगवंतांची काहीतरी कृपा. इथे बघा जीवात्म्यामध्ये परमात्मा सुद्धा आहे. हे जे स्टार दिसत आहे, तर हे केवळ याच्याच क्रियेमुळे होतंय का? नाही. तर हे जाणणं आहे की काय, म्हणजे जे काही स्थावर जंगम आहे, चर अचर आहे, जे जे निर्माण झालेलं आहे ते काय आहे? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. म्हणजे इथे जो क्षेत्र आहे आणि हे जे आहे स्टार, ते क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून निर्माण झालेलं आहे. हे तू जाणून घे असे इथे भगवंत सांगत आहेत. आणि मग पुढे बघूया. श्लोक पठण करते. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यत्वं यः पश्यति स पश्यति. हरे कृष्णा. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्णा. आता इथे हा जणू काही समत्वेचा जो आपल्याला म्हणजे इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की कसे ज्याप्रमाणे हे सर्व योनींमध्ये 84 लक्ष योनींचे एक एक हे जे दाखवून दिलेले आहेत त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये भगवंत वास करत आहे. म्हणजे परमात्मा चर आणि अचर, विनाशशील आणि अविनाशी अशा सर्व गोष्टींमध्ये समदृष्टीने स्थित आहे. पण त्यांच्याकडे बघण्याची ज्ञानदृष्टी अतिशय आवश्यक आहे. जसे बघा, भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे. भागवतामध्ये आपण ते जाणतो, की भगवंत त्याला खांबामध्ये सुद्धा दिसला. म्हणजे जो आपल्याला दिसू शकतो का? नाही. आणि अशा समदृष्टीने जो भगवंतांना पाहतो, तर त्याचं वर्णन पुढील श्लोकांमध्ये केलेलं आहे. मग ती समदृष्टी कशी आहे ते बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. आपल्याला वारंवार समदृष्टी का सांगितली आहे? कारण आपण मुळात भौतिक जगतात आहोत. म्हणजे हे कुठेतरी आपलं काय असेल पूर्वसंचितामुळे, पण आपल्याला म्हणजे गीतेद्वारा हे जे ज्ञान मिळत आहे ते खरोखर म्हणजे अमूल्य आहे, अतुलनीय आहे, की जेणेकरून म्हणजे या समदृष्टी असलेल्या ज्ञानाविषयी आपल्याला आपण बघा 5व्या अध्यायात देखील आपण
जो श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. समदर्शिनच आपण बघा वर्णन पाहिलं होतं. कशा प्रकारे? समदर्शीन म्हणजे जे ज्ञानी पुरुष असतात ते विद्या विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, तसंच गाय हत्ती इथे जे तुम्ही पाहत आहात याच्यावर स्लाइड द्वारा स्क्रीन मध्ये, की कसे कुत्रा चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात, असं इथे समदृष्टीचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि याप्रमाणे ते स्वतःची अधोगती होऊ देत नाही. म्हणजे मग कोणीही असो, मग तो गाय असेल हत्ती असेल कुत्रा असेल. आणि जसं की बघा आता हीटर काय करतो, पदार्थ गरम करतो, पंखा अ, हवा देते फिरतो आणि थंड हवा देते. त्याच्याच प्रमाणे जे रेफ्रिजरेटर असतात फ्रीज असतात ते काय असतात, ते थंड करण्याचं त्यांची ती तशी ती एक प्रक्रिया असते. आणि हे सर्व म्हणजे वेगवेगळं कार्य करत असले तरी सर्वांमध्ये असणारी ती विद्युत ऊर्जा एकच आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये असलेला परमात्मा एकच आहे. आणि हे जे प्रत्येक जीव आपापल्या शरीराप्रमाणे वेगवेगळं कार्य करत असतात, पण सृष्टी समाप्त झाल्यानंतर हा भेदही नाहीसा होतो. म्हणजे हे जे दाखवलेले आहे, हे हरिण हे मनुष्य कशा प्रकारे, हे साधू हत्ती यांचं जेव्हा सर्व समाप्ती होते या देहाची, म्हणजे कल्पांत काळामध्ये तर होतेच होते, पण जेव्हा सृष्टी देखील समाप्त होऊन हा सर्व भेद, कारण हे सर्व आत्मा जो जीवात्मा आहे तो परमात्म्यामध्ये विलीन होतो. आणि अशा समभावाने जो पाहतो तो परमगतीला प्राप्त होतो. परमगती म्हणजे भगवंतांचं सच्चित आनंद स्वरूपाला प्राप्त होतो. पण ही दृष्टी सुद्धा भगवंतच प्रदान करतो. कारण भगवंतांच्याच कृपेमुळे, म्हणून सतत आपण हे स्मरण ठेवणं आणि सतत अनुसंधानात राहणं, त्यासाठी नामजप कलियुगामध्ये सांगून दिलेलं आहे, की नामजपाशिवाय हे भवसागर तरणोपाय नाही. अशा प्रकारे आपण इथे हे जाणून घेतलेलं आहे. आता पुढे जाऊया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीरांद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. हरे कृष्णा. इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे मनुष्याचं शरीर अंतर्गत कसं दाखवलंय. म्हणजे हे पूर्ण ज्या बनवलेल्या आहे प्रकृतीने, जसं आपण आता ते वर्णन केलेलं, तर त्याप्रमाणे इथे बघा भगवंत जीवात्मा आणि परमात्मा अशा रूपाने स्थित आहे. म्हणजे बघा एकाच समुद्रामध्ये अनेक लाटा येतात. आता एका ठिकाणी अनेक परमाणू असतात आणि एका सूर्यात अनेक किरण असतात. आता अवयव जसा आहे, म्हणजे देहामध्ये जसा म्हणजे असतो किंवा तो भाव असतो, तर ते मनात एकाच देहामध्ये अनेक अवयव असतात. म्हणजे एकाच मनात अनेक भाव निर्माण होतात. आता इथे ज्याप्रमाणे याचा जो भाव निर्माण झाला आहे तो मनात निर्माण झालेला आहे हृदयामधनं, आणि मग तो बुद्धीद्वारा कार्य करून तो ज्याप्रमाणे इथे त्याची प्रतिबिंब प्रतिक्रिया दिसत आहे, त्याचप्रमाणे म्हणजे वेगवेगळ्या भूतमात्रांमध्ये एकाच परमात्म्याला पाहणं शिकलं पाहिजे. आणि अशा व्यक्तीशी भेददृष्टी नाहीशी होऊन त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे हे आता जे सांगितलं की आरशामध्ये त्याला जे आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसावं, तसं आपल्या देहामध्ये हे परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे काय आहे, आत्मतत्व आहे. म्हणजे देह नष्ट झाला, आता हे जे देह आहे भौतिक देह, तर हा नष्ट झाला तरी परमात्मा तसाच राहतो. इथे तुम्हाला दिसत असेल, थोडस वाटल्यास झूम करून बघू शकाल. आणि मग कशा प्रकारे संपूर्ण विश्वाला प्रकाशित करण्याचं काम आहे, तर ते पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म दृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात वसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. हरे कृष्ण. अतिशय व्यापक दृष्टीने पाहिलं, जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर थोडंफार आपल्याला ते काही अंशी समजू शकतं, की ते काय सांगायचं आहे, की एक सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो. आणि त्याचप्रमाणे एकच जो परमात्मा आहे तो आत्मरूपाने सर्वांच्या ठायी आहे. म्हणजे आपण जे म्हणलं क्षेत्र म्हणजे काय आहे, अनात्म तत्व, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मतत्व. अशा प्रकारे इथे सांगून दिलेलं आहे.
पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भारता, जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. हरे कृष्ण. आता बघा, जे अनात्म तत्व सांगितलं म्हणजे जे शरीर आहे ते आपल्याला आपल्या चर्मचक्षुंनी दिसतात. आरशात बघितलं की आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपण पाहतो किंवा फोटोज वगैरे अल्बम मध्ये आपण बघतो. पण आत्मतत्व पाहण्यासाठी ज्ञान चक्षु उघडावे लागतात आणि ही गोष्ट जे जाणतात ते परब्रह्म स्वरूप होतात. आणि अर्जुनाने बघा भगवंतांना कोणताही प्रश्न विचारलेला नव्हता, पण ज्याप्रमाणे बघा एका कळशीतलं पाणी जेव्हा दुसऱ्या कळशीत ओतावं तसं भगवंतांनी हे पूर्ण या 13व्या अध्यायामध्ये अर्जुनाला स्वतःहून स्वेच्छेने हे ज्ञान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा आत्मानात्म विवेक सांगणारा हा अध्याय इथे विराम पावत आहे. त्यासाठी एक शेवटचा 35 हरे कृष्ण पठण कराल. हरे कृष्णा. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, ते परम ध्येयापर्यंत पोचतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता परम ध्येयासाठी या सर्व प्रवास म्हणजे आता ज्याप्रमाणे सांगितलं की भगवंतांनी हे सर्व विस्तारित रूपात सांगून दिलेलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला हे जे जाणून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की आत्मानात्म विवेक म्हणजे मी कोण आहे, भगवंत कोण आहे, आत्मानात्म मध्ये काय आहे की आत्मतत्व पाहण्यासाठी ज्ञानचक्षु हवेत आणि त्यासाठी भगवंतांना सतत आपण आपल्या चर्मचक्षुंनी पाहू शकत नाही. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मतत्व जे सांगून दिलेलं आहे तोपर्यंत जाण्याचा हा प्रवास आहे आणि त्याच्यासाठी हे ज्ञान योग आपल्याला इथे दिलेला आहे. आणि अशा प्रकारे आता हा आत्मानात्म विवेक सांगणारा हा अध्याय इथे विराम पावतो. इति त्रयोदशोऽध्याय. झालेली ही उपदेश सेवा भगवंत चरणी अर्पण करतो. हरे कृष्णा. हरी बोल. धन्यवाद प्रभूजी. रेकॉर्डिंग थांबवते आणि काही प्रश्न असतील तर ती घेऊयात.